आणि यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा सिटी 60 मधून। पुणे अपघात प्रकरणी अपडेट। आरोपी चालकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। चालक जयराम मुळेची येरवडा कारागृहात रवानगी। पुण्यातील सदाशिव पेठेतील अपघाताप्रकरणी कार चालकासह कार मालकालाही अटक। दिगंबर माधव शिंदे असं कार मालकाचं नाव। पुण्यातील सदाशिव पेठमधील कार अपघात प्रकरणामध्ये जे विद्यार्थी जखमी झाले त्यांना पेपरसाठी अजून एक संधी मिळावी, सुप्रिया सुळेंची मागणी। शासनाने या सर्व विद्यार्थ्यांचा खर्च करावा, सुप्रिया सुळेंची मागणी। सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न। 13 आखाड्यांचे प्रत्येकी 2 महंत उपस्थित। नाशिकमध्ये होणाऱ्या 2027 मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर। 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार। सिंहस्थ कुंभमेळा आणि पालकमंत्रीपद याचा काहीही संबंध नाही, त्यानं काहीही फरक पडत नाही। महाजन, भुसे, झिरवाळ मिळून काम करते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वपूर्ण विधान। ठाण्यातल्या दिव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं एकत्र बॅनर। कल्याण ग्रामीण आणि दिवा शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे एकत्र यायला हवेत, बॅनरवर उल्लेख। हिंदी भाषा मावशी नाही तर लाडकी बहीण। हिंदी भाषेबद्दल प्रताप सरनाईकांचं पुन्हा वक्तव्य। मीरा भाईंदरमध्ये 82% हिंदी भाषिक असल्यानं मी तसं विधान केलं। हिंदी भाषेसंदर्भातल्या विधानावर सरनाईक यांचं स्पष्टीकरण। लग्नासाठी मराठा समाजाची आचारसंहिता जाहीर। 200 लोकात लग्न पार पाडा, हुंडा बंद करा, आचारसंहितेत नमूद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये सुशील आय हॉस्पिटलचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। आजपासून एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घट। 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 24 रुपयांनी स्वस्त। रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि ढाब्या मालकांना दिलासा। पोलीस प्रकरणी आरोपपत्र दाखल। 4.25 कोटी गुंतवणूक, 177 कोटींचा गैरव्यवहार। आरोपींनी 4 कोटी 35 लाखांची गुंतवणूक केल्याचं ईडीच्या तपासातून समोर। मुंबईत आजपासून मीटर रिकॅलिब्रेशन नसलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर दंडात्मक कारवाई। प्रतिदिवस 50 रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात येणार असल्याची आरटीओची माहिती। नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरच्या टप्प्याचं 5 जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। पीएमपीएमएलचा प्रवास आजपासून महागला। 1 ते 5 किलोमीटर अंतरासाठी आता 10 रुपये मोजावे लागणार, तर दैनिक आणि मासिक 5 दरात देखील वाढ। दख्खनची राणी म्हणजेच डेक्कन क्वीन झाली 95 वर्षांची। दरवर्षीप्रमाणे यंदाही ट्रेनमध्ये जंगी सेलिब्रेशन। पुणे रेल्वे स्थानकावर केक कापून वाढदिवस साजरा। पुण्यातील काही भागांमध्ये मॅरेथॉनमुळे नागरिक त्रस्त। मॅरेथॉनसाठी मुख्य रस्ते देखील बंद ठेवले। पुणे पोलिसांचा मनमानी कारभार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मां के नाम यशस्वी अभियानानंतर शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या माध्यमातून आरे कॉलनीत 5000 वृक्षांची लागवड। राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत असलेल्या 11वीच्या प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार। 11वीच्या विद्यार्थ्यांचे इन हाऊस कोट्यातले प्रवेश पूर्वीच्याच पद्धतीने होणार। मुंबईत अतिरिक्त शिक्षकांचं 12 जूनला उपोषण। पगारबंदीचे आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषणाची हाक। मुंबईत रस्ता रुंदीकरणासाठी पश्चिम अंधेरीतील रमेश नगरमधील झोपड्यांवर कारवाईची नोटीस। पालिकेनं 1 दिवसाचीच नोटीस देतात शिवसेना आक्रमक झाल्यानं मुदतीत पुन्हा वाढ केली। मुंबईतील बीकेसी परिसरात अनधिकृत हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई। बीकेसी पोलिसांकडून या प्रकरणी 74 जणांना अटक। मुंबईच्या अंधेरीत पोलीस कॅम्पमधील E7 इमारतीच्या रूम नंबर 20चा स्लॅब कोसळला। आठवड्यातली दुसरी घटना। कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात रिक्षा चालकांची फ्रीस्टाईल हाणामारी। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। कल्याणच्या उंबरण्यामध्ये घराबाहेर शौचालय बांधण्याच्या वादातून तरुणावर शेजाऱ्याकडून प्राणघातक हल्ला। तरुण गंभीर जखमी।
मुंबईतील कुर्ला स्थानकात एका इसमाचा ट्रेन खाली जीव देण्याचा प्रयत्न, मात्र प्रवाशांनी वेळीच चेन खेचल्यानं अनर्थ टळला. संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात हुंड्यासाठी विवाहितेला अमानुष मारहाण आणि चटके, पती अजीम शेख आणि त्याच्या 2 बहिणींवर गुन्हे दाखल. नाशिकच्या नर्सिंग कॉलेजमधील 4 मुलींचा प्राचार्याकडून विनयभंग, आरोपी वारंवार छातीवर पाठीवर हात फिरवत असल्याचा पीडितेचा आरोप. नाशिकमध्ये इंस्टाग्रामवर 8 लाख फॉलोअर्स असणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांना आयडी देण्याची मागणी करत जीवे मारण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोघांचेही प्राण वाचले. नागपुरात महानगरपालिकेकडून रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या लोखंडी बेंच चोरण्याचा प्रकार, घटना सीसीटीव्हीमुळे उघडकीस. नांदेडमध्ये शेतकऱ्यांना पेरणीसाठी काढलेल्या पैशांची बँकेतच चोरी, 90,000 रुपये तरुणीकडून लंपास. तामसा येथील एसबीआय बँकेतला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित. सातारा पोलीस दलाला मिळाल्या 16 स्कॉर्पिओ, 16 स्कूटी आणि 3 मोठ्या पोलीस व्हॅन. पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते वाहनांचं लोकार्पण. मुंबईच्या जुहू चौपाटी परिसरात समुद्रात बुडून एका तरुणाचा मृत्यू. जुहू कोळीवाडा जेट्टी परिसरात काल हा तरुण मित्रांसोबत फिरायला गेला असताना ही घटना घडली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस आणि आयशर टेम्पोमध्ये भीषण अपघात, वाहन चालकाचा जागीच मृत्यू, 3 जण जखमी. मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाण्याची नासाडी, अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता. बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली. आणखी एका छोट्याशा ब्रेकची अपडेट घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा.